आज आहे मराठी गौरव दिन। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना मराठी भाषेला मोठे स्थान दिले। त्या काळात मराठीचा वापर कसा होत होता, चला तर मग आता आपण हे जाणून घेऊया। शासनाचे आदेश म्हणजेच फरमान देखील मराठीमध्ये लिहिले जात। किल्ल्यांवरील पत्रव्यवहार मराठीमध्ये होत असे। सैन्यात सैनिकांना सूचना मराठीमध्ये दिल्या जात। न्यायदान करताना लोकांना समजेल अशा मराठीत निर्णय सांगितले जात। प्रजेशी थेट संवाद मराठीमध्ये होत असे। महाराजांची प्रसिद्ध राजमुद्रा संस्कृत मध्ये होती। प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। पण प्रत्यक्ष व्यवहारात मराठीला महत्त्व देऊन त्यांनी तिला स्वराज्याची भाषा बनवली। हा दिवस महान कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा करतात। कुसुमाग्रज यांच्या कादंबऱ्यांची नावे वैष्णव, जान्हवी आणि कल्पनेच्या तिरी। कुसुमाग्रज यांच्या कवितांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला, समाज जागृतीचा संदेश आणि मराठी मातीचा अभिमान दिसून येतो। आज आपण मराठी भाषा जपण्यासाठी काय करायला हवे? घरी आणि शाळेत शुद्ध मराठी बोलली पाहिजे, पुस्तके वाचली पाहिजेत, सोशल मीडियावर मराठीचा वापर वाढवला पाहिजे, मराठी साहित्य आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे। शेवटी मी एवढेच बोलेन, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला स्वराज्याची ओळख दिली, त्या भाषेचा सन्मान आणि जतन करणे ही आपली जबाबदारी आहे। तर